नमस्कार. आपण आता विरारमध्ये उपस्थित आहोत. आजची बातमी महत्वाची आहे कारण येणाऱ्या 10 दिवसांवर पाऊस येऊन टेपलेला आहे. आपण ज्या इमारतीत उभे आहोत आणि ज्या परिसरात आपण उभे आहोत, या परिसराला पाहायला गेलं तर विरारचा बेसिन परिसर म्हटलं जातं. त्याचं कारण हे आहे की हा परिसर एकतर आधीच खोलगट आहे आणि या इमारतीच्या बाजूलाच जो आहे तो नाळा आहे. खरं तर नालेसफाई होत नाही व्यवस्थित आणि त्याच्यामुळे कुठेतरी पाणी भरतं असं सतत म्हटलं जातं आणि वसई विरारमध्ये पाणी तुंबण्याचं, पाणी राहण्याचं सगळ्यात मोठं कारण नालेसफाईला दिलं जातं. पण आज आम्ही वेगळं कारण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि खरंच ह्याच्यामध्ये आपले नेते मंडळी कसे इन्व्हॉल्व्ह आहेत हे देखील तुम्हाला दाखवणार आहोत. आपण ज्या इमारतीमध्ये उभे आहोत, या इमारतीच्या या बाजूला जर आपण बघू शकता हा परिसर, हा चाणक्य चौक परिसर आहे आणि या परिसरामध्ये जे आहे ते पाणी फक्त तुंबत नाही तर जवळपास 8 ते 10 दिवस नागरिकांच्या घरात पाणी असतं आणि इथे जर आपण पाहिलं तर ही ती रेष आहे जिथपर्यंत हे पाणी साचलेलं असतं. जर आपण इकडे आलो तर आज या इमारतीमध्ये येण्याचं सगळ्यात मोठं प्रयोजन हे होतं की या इमारती आणि नाल्यामध्ये, हा जो नाला आहे अनेक वर्षांपासून आहे आणि या इमारती आणि नाल्यामध्ये फक्त एका भिंतीचा फरक आहे. जर आपण पाहिलं तर या नाल्यातून जे पाणी भरतं तेच पाणी या खड्ड्यातून जे इमारतींमध्ये येतं आणि महिनोमहिने साचून दिवसेंदिवस साचून असतं. जवळपास 8 दिवस 10 दिवस या नागरिकांच्या घरी पाणी असतं आणि इतकंच नाही तर या परिसरामध्ये ज्या इमारती खाली आहेत, खोलगट आहेत, त्या इमारतीमध्ये पाणी असतं. जर आपण ह्या नाल्याला बघितलं, एकदा नाला दाखवा. या नाल्याची सफाई आता झालेली आहे. याच्यामध्ये कोणती पानवेल नाहीये, ह्याच्यामध्ये कोणती झाडं नाहीयेत, घाण नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच या नाल्याची जी आहे ती स्वच्छता झालेली आहे. मग असं काय आहे की सतत जे आहे ते पाणी ते साठतं आणि पाणी जे आहे ते 8-8, 10-10 दिवस इथे अडकून राहतं. तर याचं सगळ्यात मोठं कारण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, याचं सगळ्यात मोठं कारण आहे ड्रेनेज लाईन, जी क्लीन होत नाही आणि जे गटर आहेत ती क्लीन होत नाहीत. खरं तर आपल्या प्रेक्षकांना ही गोष्ट माहिती नसेल की गटर आणि नाले हे दोन वेगळे विषय आहेत. यांचे टेंडर देखील वेगळे असतात. नाले सफाईचा टेंडर 20 ते 25 कोटींच्या आसपास आहे, तर ड्रेनेज आणि गटर साफ करण्याचा टेंडर जो आहे तो 250 कोटींच्या आसपास आहे. आणि हा टेंडर आपल्याला आश्चर्य बसेल की नाही हे माहित नाही, परंतु जर आपण पहिल्यांदा ही बातमी बघताय तर आपल्याला माहिती नसेल, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गटर आणि ड्रेनेज चे जे टेंडर आहेत हे आपल्या मोठमोठ्या नेत्यांच्या नावे आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी याची स्वच्छता होत नाही असं समोर येतं. परंतु जर आपण पाहिलं तर हे जे ड्रेनेजेस असतात इमारतींमध्ये किंवा हे जे ड्रेनेज आपण तिथे बाहेर बघतो, हे ड्रेनेज साफ करणं अतिशय गरजेचं असतं. कारण इमारतींचे आणि रस्त्यांवरचे ड्रेनेजेस जर क्लिअर नसतील तर हे पाणी नाल्यामध्ये जात नाही. नाल्याची तुम्ही कितीही सफाई करा, नाला जरी बाजूचा नाला जरी साफ असेल तरी पण या पाण्याची या इमारतीचं पाणी 8-8, 10-10 दिवस तुंबून असतं. त्याचं कारण म्हणजे की नाला तर वाहत असतो, नाला तर पुढे जात असतो, त्याची स्वच्छता झालेली असते, परंतु ड्रेनेजची स्वच्छता ही होत नाहीये. आणि का नाही होत आहे? कारण हे टेंडर घेतल्यानंतर जे मॅन पॉवर पाहिजे, जे माणसं पाहिजेत, जितक्याचं काम पाहिजे, जितक्याची मशिनरी पाहिजे, ती व्यवस्थितरित्या केली जात नाहीये. पाहिलं गेलं तर मागच्या वर्षी देखील या इमारतीमध्ये पाणी भरलं होतं आणि 8 ते 10 दिवस पाणी गेलं नव्हतं आणि जेव्हा पाणी गेलं नव्हतं त्यानंतर तक्रारी होऊ लागल्या की नालेसफाई झाली नाही. खरं तर नालेसफाई नसतेली झालेली, कारण कुठेतरी महानगरपालिका ही बोलते की 70% नालेसफाई झाली आहे, इतर 30% नाही झाली आहे. तर कुठेतरी नालेसफाई पण भोंगळ कारभार आहेच, परंतु याचं मुख्य कारण आहे जे आपल्या घरातून निघणारे ड्रेनेजेस आहेत, गटर्स आहेत, ते साफ होत नाही, त्याच्यातून कचरा निघत नाही आणि हा कचरा ना मॅन्युअली काढला जातो ना मॅन पॉवरने काढला जातो. फक्त इथे सक्षम लावून जे आहेत ते वरच्यावर कचरा खेचला जातो आणि आतला जो इथून, म्हणजे एकदा दाखवा, इथून जो लाईन जाते नाल्यापर्यंत, जी ही जाणारी लाईन आहे तिथून कचरा काढला जात नाही, त्याची कोणती सोय केली जात नाही आणि जो कचरा आहे तो अडकून पाणी तिथेच थांबून राहतं, ते नाल्यापर्यंत नीट जात नाही आणि ते कचऱ्यातून रस्ता काढत जातं. त्याच्यामुळे हे जे टेंडर घेणारे लोक आहेत ह्यांचा पण एक मुख्य पार्ट आहे की ज्याच्यामुळे वसई विरारमध्ये जो पाऊस पडतो, पाणी तर भरतच, त्याला आपण काही करू शकत नाही की नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी तुंबून राहायचं आणि पुन्हा एकदा कचरा बाहेर यायचं हे महत्वाचं कारण आहे. जेव्हा आता पहिल्या पावसामध्ये धानिवबाग, संतोष भवन सारख्या परिसरांमध्ये जेव्हा कचरा हा पूर्ण एका पावसातून बाहेर आला तेव्हा आपल्याला कळलं कशा प्रकारे रस्त्यावर पूर्ण कचरा साठलेला. तेव्हा आपण नालेसफाईला जबाबदार ठरवलं होतं, ते तर आहेच, परंतु त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा आहे ड्रेनेजची स्वच्छता. आणि गटर आणि ड्रेनेज हे दोन वेगळे विषय आहेत जे नालेसफाई अंतर्गत येत नाही, त्याचं वेगळं टेंडर आहे. आणि 250 कोटी आपले वसई विरारची जनता 250 कोटी इतके पैसे आपण ड्रेनेजसाठी देतोय, जे की व्यवस्थितरित्या केलं जात नाहीये. आणि हे नेते आहेत भाजपचे नेते, ज्यांच्याकडे हे मोठमोठे नेते आहेत ज्यांचं नाव आता समोर येत आहे,
त्यामुळे आपल्यालाही माहिती आहे की ह्या वर्षी जर आपल्याकडे पाणी भरतं आणि जर ते तुंबून राहतं तर महानगरपालिकेसोबतच आपल्याला कोणाला दोष द्यायचा आहे हे पण आपल्याला चांगलंच माहिती आहे. आपण ज्या इमारतीत आहोत हा, मी या बिल्डिंगची चेअरमन आहे. माझं नाव नीलम केसरकर आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये भरपूर पाणी भरतं. घरामध्ये 3 फुटाच्या वरती पाणी येतं. 8-8, 10-10 दिवस आमच्या घरातून पाणी निघून जात नाही. आमचे गैरसोय खूप होते. इथे इथे जेव्हा पाणी भरतं तेव्हा चेंबर साफ करण्यासाठी कोण येतं, किती लोक येतात, कधी चेंबर साफ करणं बघितलं व्यवस्थित? नाही, चेंबर वगैरे साफ करायला कुणीही येत नाही. म्हणजे पालिकेची लोक जर रस्त्यावरची नाही, रस्त्यावरची पण नाही, पालिकेची पण नाही. आणि कुणी इथे नगरसेवक आहेत त्यांना सांगितलं तरी पण ते लोक येत नाहीत. आणि आता भाजपचे चेअरमन नगरसेवक आहेत ते इकडे आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा सुद्धा त्यांनी इथे आलेले नाहीत आणि आमच्यासाठी काही केलेलं नाही. फोन केला तर 4-5 फोन करून सुद्धा त्यांनी फोन उचललेला नाही. बिल्डिंगचे जे चेअरमॅन आहेत हे जे आता जे चेंबर आहेत हे चेंबर व्हॅक्युम लावून खेचलं जातं कचरा, नाही, कधी केलंय बिल्डिंग? नाही, काहीच नाही. कोणी कधीच पावसाच्या अगोदर येऊन कधी कोणी विचारत नाही. आणि पाणी भरलं, आम्ही फोन केला, सांगितलं तरी कोणी इथे येत नाही आणि काय आमचं काम करत नाही. ठीक आहे, धन्यवाद. ज्या या प्रकारे जे आहेत ते इथे तुम्ही इथे येऊ शकता. जर आपण इथे बघितलं तर या ठिकाणी जे आहे, तुझा तिकडे तू पाठीवाडी कशाला येते? अरे दादा थांबलाय, दादा थांबलाय. या ठिकाणी जर आहेत तर तुम्हाला माहिती असेल की जसं इकडच्या रहिवाशांनी सांगितलं, या संपूर्ण इमारतीमध्ये जी स्वच्छता केली गेली पाहिजे, जे चेंबर स्वच्छ केले गेले पाहिजेत ते चेंबर अद्यापही स्वच्छ नाही झालेत. पावसाला कदाचित 11-12 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाला अवघे काही दिवसच राहिलेत आणि असं असताना देखील 250 कोटींचा टेंडर घेऊन पण अजूनही का स्वच्छता केली जात नाहीये, का कामाला माणसं लावली जात नाहीये हे आपण बघू शकता. त्यामुळे जर आपल्या परिसरांमध्ये जर कचरा परत येतोय, जर गाडी तुंबून राहते, पाणी तुंबून राहते, तर आपल्याला माहिती आपल्याला दोष कोणाला द्यायचा आहे. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कामगारांची होणारी गैरसोय. कामगारांना कशा प्रकारे कामगारांचं किती मॅनपॉवर लागली पाहिजे आणि किती ह्याच्यामध्ये 3000 कामगार 4000 कामगार जो काही मुद्दा आहे या मुद्द्यासोबत पण आम्ही येणार आहोत. आणि या संपूर्ण टेंडरमध्ये कशा प्रकारे गोडबंगाल कामगारांच्या नावाने होतोय हे देखील आम्ही पुढच्या बातमीपर्यंत मधून तुमच्यापर्यंत पोहोचवू. परंतु त्याआधी ज्या प्रकारे जर नाले सफाई जे 70% महानगरपालिका म्हणते नाले सफाई झाली आहे, हा नाला तर बऱ्यापैकी स्वच्छच दिसतोय कारण ह्याच्या आधी हा नाला अतिशय घाण असतो. त्यामुळे ही जी आहे ती स्वच्छता झाली इकडच्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर नाले सफाई झालेली आहे आणि बिल्डिंगच्या ही इमारत दाखवण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. एका फक्त भिंतीचं अंतर आहे नाल्यामध्ये, तरी देखील 8-8 दिवस इथे पाणी तुंबून असतं. म्हणजे पाणी नाल्यामध्ये जात नाही याचं एकमेव कारण आहे ड्रेनेज स्वच्छ होत नाहीये. आणि आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर बघू शकता हे ड्रेनेजची कामं कोण घेतंय आणि या नावांमागे कोण आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे बीजेपीचे नेता कशा प्रकारे वसई विरारमध्ये ते दुर्लक्ष करत आहेत आणि कुठेतरी यांच्या या भोंगाळ कारभारामुळे प्रत्येक वेळी वसईची तुंबई होते हे देखील आपण माहिती करून घेऊ शकता. धन्यवाद.